लातूर जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून संततधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागांना बसताना पाहायला मिळतोय। जिल्ह्यातल्या जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं। मी सध्या लातूर नांदेड महामार्गावरच्या भातखेडा या ठिकाणच्या मांजरा नदीवरती आहे। आपण जर बघितलं तर मांजरा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। दुतडी भरून ही नदी वाहताना पाहायला मिळतात। जिल्ह्यातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्या पूर्णपणे दुतडी भरून वाहताना पाहायला मिळतात। पूर्णपणे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। अनेक नदीकाठच्या शेती पिकांमध्ये देखील पाणी गेलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर जवळपास 60 महसूल मंडळांपैकी 30 महसूल मंडळाला अतिवृष्टीचा फटका जो आहे तो बसलेला आहे आणि चाकूर असेल, अहमदपूर असेल, निलंगा असेल या भागात देखील प्रचंड मोठा पाऊस झाला आणि त्याचा फटका जो आहे तो शेती पिकांना बसलेला आहे। आपण जर बघितलं तर भातखेडा गावामध्ये आता मांजरा नदीचं पाणी देखील शिरायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मागच्या 2 दिवसापासून पाऊस होतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो जिल्ह्यातल्या शेती पिकांना आणि नागरी वस्तींना देखील होताना पाहायला मिळतो। तर पुढील काही तास लातूर जिल्ह्याला अति मुसळधार पावसाचा देखील इशारा हवामान विभागाने दिला। संदीप भोसले, सामटू न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।